नमस्कार मंडळी, तुम्ही थंबनेल टायटल पाहिलंच असेल. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये भाजपचे हादरे बसू शकतात का यावर सविस्तर माहिती घेणार आहोत. बरं, आता फक्त ठाण्याची बिग फाईट जाणून घेत असलो तरी पुढच्या काही व्हिडिओमधून आपण नाशिक, रायगड, पुणे आणि चंद्रपूर सारख्या विविध विधान परिषदेच्या बिग फाईट्स देखील जाणून घेऊ. त्यामुळे या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगाच. मात्र पुढच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, कालच पत्रकार परिषद घेऊन महायुतीने विधान परिषदेच्या 17 जागांवर कोण कोण लढणार आहे, महायुतीकडून कोण कोण लढणार आहे हे त्यांनी घोषित केलेलं आहे. आता पाहणं महत्वाचं ठरतंय, महाविकास आघाडीने जे जे उमेदवार दिलेत त्याच्यामुळे ठाणे, नाशिक, रायगड, पुणे आणि चंद्रपूर आणि इतर भागात नेमका कसा संघर्ष उभा राहणार आहे. आपल्याला माहिती आहे, सर्वात मोठा संघर्ष हा महायुतीतच सगळ्यात आधी एक निर्माण झालेला. ही जी विधान परिषदेची निवडणूक होते ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य संख्येवर आधारित असल्याने ज्यांची सदस्य संख्या जास्त, ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त त्याची सरशी, असं एकूणच या विधान परिषदेचं गणित होतं. अर्थातच भाजपची सदस्य संख्या या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक आहे. भाजपने 2869 स्थानिक जागांपैकी 1425 जागा जिंकून ऐतिहासिक उच्चांक यावेळी गाठलेला आहे. त्या खालोखाल शिंदे गटाने 399, काँग्रेसने 324 सदस्य निवडून आणलेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 167 जागा सदस्य एकूण मिळालेले आहेत. ज्यानुसार भाजपकडे संख्याबळ आहे त्यानुसार अगोदरच ठरलेला आपण काय करायचं, महायुतीसाठी 12-3-2 चा फॉर्म्युला ठरवायचा. म्हणजे शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 2 जागा द्यायच्या आणि उर्वरित जागा या भाजपला मिळतील. पण एकनाथ शिंदे यांनी 7 जागांचा आग्रह धरून ठेवला आणि या आग्रहामुळे महायुतीच्या नेत्यांना खास करून भाजपला वेटीस धरल्याचं एक म्हटलं गेलं. अखेर दिल्लीतल्या बैठकीनंतर शिंदेंना 4 जागा देण्याचं ठरलं आणि त्यानुसार महायुतीने त्यांचं जागा वाटप केलं. पण मंडळी, या सगळ्यात शिवसेनेचे बरेच नेते नंतर नाराज दिसले. काहींनी तर बंड पुकारून अपक्ष आणि काहींनी पक्षाच्या वतीने अर्ज भरले. आता म्हटलं जाते एकनाथ शिंदे यांनी हे बंड शमवण्याचे, पक्षांतर्गत जे जे बंड झालेत ते शमवण्याचे आणि त्यांच्या पक्षातील सर्वांना अर्ज मागे घेऊन महायुती धर्म पाळण्याचे आदेश दिले. या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ आपण केलाय, तो देखील तुम्ही नक्की पहा. आता आपण आपल्या महत्वाच्या विषयाकडे येऊ. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ठाणे पालघर या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष कसा उभा राहिलाय हे जाणून घेतोय. ठाण्यातून शिवसेना नेते रवींद्र फाटक यांना महायुतीने उमेदवारी दिलेली. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी भाजपचे सर्वाधिक सदस्य या भागातून निवडून आलेत. त्यामुळे ठाण्याची जागा ही शिंदे यांना सोडण्यासाठी भाजपला तरी जीवावर आलं असल्याचं म्हटलं गेलं. त्यामुळे हा उघड वाद अर्ज भरताना चव्हाट्यावर आलेला शिंदे सेना विरुद्ध भाजप सेना असा काही विधान परिषदेमध्ये एक वाद निर्माण होतोय का, किंवा शिंदे सेनेला मदत ही भाजपकडून मिळणार नाही का, असा प्रश्न त्यामुळेच एक निर्माण झालेला. आता म्हटलं जात आहे भाजपची नाराजी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना घातक ठरू शकते, कारण आधीच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हा वाद सर्वश्रुत असून त्यात संजय केळकर यांनी देखील उघडपणे ठाण्याची जागा ही भाजपला मिळावी अशी मागणी केली होती. मीरा भाईंदर येथे नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यातील वैर देखील जगजाहीर आहे. आणि वसई विरारबद्दल सांगायचं झालं तर या परिसरात सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे देखील 71 नगरसेवकांची मते आहेत. मध्ये चर्चा अशी देखील रंगली की बहुजन विकास आघाडीला ऑफर आहे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तुम्ही मर्ज व्हा, बवियाला तुम्ही शिंदे सेनेमध्ये मर्ज करा, आपण तुमच्याच म्हणजे बवियाच्याच पक्षातील एकाला आमदार म्हणून पाठवू. पण तसं काही झालं नाही आणि अजूनही बविया कुणाची बाजू घेईल निवडणुकी दरम्यान, ते सदस्य कुणाला मत देतील हा देखील एक प्रश्न होता. त्यामुळे या अशा सगळ्या एका गणितामध्ये, राजकीय गणितामध्ये ठाणे आणि पालघरच्या राजकारणात रवींद्र फाटक यांना खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जाऊ लागू शकतंय की काय, असा प्रश्न निर्माण झाला. आणि जर या सर्वांची मनधरणी त्यांना करता आली नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांना त्याचा फायदा होऊ शकतो असं देखील कुठेतरी म्हटलं गेलं. मी अभिजित पवार यांच्याबद्दल देखील तुम्हाला सांगतो. आज एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. हे सगळं संघर्ष मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अभिजित पवार यांनी मात्र आता जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे. अगदी म्हणजे जी बिग फाईट होणार होती ती बिग फाईट आता होणार नाहीये. ठाणे आणि पालघर
या शहरातील या जिल्ह्याची जी बिग फाईट होणार होती ती आता होणार नाहीये. अभिजित पवार यांच्याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगतो. ती ठाण्याची जागा जी आहे ती शरद पवार यांच्या पक्षाला सुटली होती. त्यामुळे रवींद्र फाटक यांच्या विरोधात ठाणे महापालिकेतील शरद पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज आज त्यांनी मागे घेतला. अभिजित पवार हे पूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहायचे. ते आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी काय झालं, त्यांनी अचानक अजित पवार गटात पक्षप्रवेश केला, परंतु अवघ्या काही तासात ते पुन्हा एकदा आव्हाड यांच्याकडे आले आणि अभिजित पवार हे जे आहेत ते अनेक वर्षांपासून आव्हाड यांच्या सोबतच काम करत असल्याने त्यांना शरद पवार गटाकडून विधान परिषदेची उमेदवारी जी आहे ती मिळाली होती. अभिजित हे जेव्हा विधान परिषदेचा अर्ज भरत होते तेव्हा आमदार जितेंद्र आव्हाड, भिवंडीचे खासदार बाळ्यामामा, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासोबत उपस्थित होते, अर्ज भरायला उपस्थित होते. एकूण या उपस्थितीतून त्यांना कुणाचा पाठिंबा आहे हे आपल्याला कळत होतं. त्यामुळे आव्हाड यांचा देखील दावा होता की महायुतीच्या धुसफूसचा त्यांना फायदा होऊ शकतो. पण भाजपचे ठाण्यातील सदस्य हे शिंदे सेनेच्या विरोधात जाऊन जर शरद पवार गटाला मदत करतील तर कुठेतरी हा संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला असता. पण आता अभिजित पवार यांनी हा अर्ज आज शेवटचा दिवस असतानाच मागे घेतला. त्यामुळे ही बिग फाईट आता होणार नाहीये. एकूणच कुठेतरी असं म्हटलं गेलं की भाजप यांचा जो पक्षातील जे नेते आहेत त्यांनी जर मदत केली नाही तर मोठा एक सेटबॅक जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील रवींद्र फाटक यांना बसू शकत होता. मात्र आता हाच अर्ज मागे गेल्याने संपूर्ण बिग फाईट ही एकदम बिनविरोध निवडणुकापर्यंत पोहोचलेली आहे. म्हटलं जातंय पवार यांनी आज जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे त्यांचा अर्ज जो आहे, माघारीचा अर्ज जो आहे तो घेतलेला आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये ठाण्याची निवडणूक ही बिनविरोध होते हेच दिसून येते. तुम्हाला यावर काय वाटतं? अभिजित पवार यांनी हा निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला हवा होता की नाही, किंवा यामागे काय राजकारण झालं असू शकतं? तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.